नमस्कार मित्रो, माझी लाडकी बहीण योजनेच्या अनेक कमेंट आलेल्या आहेत। तुमचा फॉर्म अद्याप भरलेला नाही आहे, तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ड आहे, रिव्ह्यू मध्ये आहे, काय करावे संपूर्ण अडचणींचं माहिती या व्हिडिओ मध्ये देणार आहे। मित्रो, सर्वात प्रथम पाहू शकता ज्यांनी अद्याप नारी शक्ती ॲप वरती फॉर्म भरलेला नाही किंवा वेबसाईट पोर्टल वरती फॉर्म भरलेला नाही, असे कित्येक गावातील 20 ते 25% लोक शिल्लक राहिलेले आहेत। रात्री 12 नंतर सुद्धा उठून ते नारी शक्ती ॲप ओपन करत आहेत, पण त्यांना OTP जात नाही आहे। फॉर्म भरतात, शेवटी एरर असा मेसेज येत आहे, नॉट सबमिटेड अशा पद्धतीचे अनेक एरर येत आहेत। त्यामुळे नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत। नारी शक्ती ॲप एरर आहे। त्याचबरोबर पहा, पोर्टल वरती आधार थ्रू तुम्हाला लॉग इन करावं लागतं। बऱ्याचशा महिलांचे आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक नाही आहेत, त्यामुळे पोर्टल वरती सुद्धा माहिती भरता येत नाही। एकमेव पर्याय म्हणजे नारी शक्ती ॲप। हे नारी शक्ती ॲप आता तुर्तास एरर मध्ये आहे, सर्व्हर डाऊन झालेला आहे। आता यावरती पर्याय म्हणजे पहा, ज्यावेळी नारी शक्ती ॲप सुरू होईल त्यावेळी मी तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप चॅनल वरती कळवण्यात येईल की नारी शक्ती ॲप वरती फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत, लवकर भरून घ्या। त्यासाठी पर्याय म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल देतोय, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करून घ्या। तिथे तुम्हाला मेसेज येऊन जाईल की नारी शक्ती ॲप सुरू झालेले आहे। त्यावेळी सर्वांनी जर फॉर्म आपले भरायचे राहिलेले असतील तर ते फॉर्म भरून घ्या, कारण लवकरच रक्षाबंधन दिवशी आपल्या खात्यावरती 3000चा हप्ता हा येणार आहे। यासाठी खूप फास्ट काम शासनाकडून करण्यात आलेले आहे। या 2-3 दिवसात ज्या लोकांचे फॉर्म रिव्ह्यू मध्ये आहेत त्यांना अप्रूव्हलचा मेसेज सुद्धा येऊन जाईल। जर चुकीचा फॉर्म असेल तर डिसअप्रूव्ड येईल आणि तुम्हाला एक एडिट करण्याची संधी सुद्धा भेटून जाईल। आता मित्रो, तुमच्या कमेंट आहेत त्या सुद्धा सांगतो। ज्या लोकांचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांची माहिती चुकलेली आहे त्यांना रिजेक्ट करण्यात आलेला आहे। रिजेक्ट करण्यात आलेला असेल तर तिथे डिसअप्रूव्ड असेल तर आपल्याला एडिटचा ऑप्शन असेल तर तुम्ही एडिट करून घ्या। जर एडिटचा ऑप्शन येत नसेल, तुम्हाला काहीही बदल करता येत नसेल तर तुम्ही थोडा वेळ थांबा। म्हणजे कधीपर्यंत, जोपर्यंत नारी शक्ती ॲपला अपडेट येत नाही, तुमच्या मोबाईल वरती तुम्हाला एडिटचा ऑप्शन येत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही। त्यामुळे व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करून ठेवा आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा। तुम्हाला लवकरच त्याबद्दल अपडेट आल्यानंतर तुम्हाला कळवू। आता मित्रो, ज्या लोकांचं फुल्ली रिजेक्ट आहे, फुल्ली रिजेक्ट असेल तर तुम्हाला काही करता येत नाही। अपात्रच असाल तर भरू नका। त्यानंतरचा विषय म्हणजे ज्यांनी मराठीत फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा डिसअप्रूव्ड झालेला आहे। जर डिसअप्रूव्ड झालेला असेल, मराठीत फॉर्म भरलेला असेल, तुम्हाला एडिटचा ऑप्शन आलेला असेल तर इंग्रजीत भरून घ्या, पण मराठीतले फॉर्म सुद्धा अप्रूव्ह केले गेलेले आहेत। आता मराठीत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी घाबरून जाऊ नका। आपल्या बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत। हे पाहू शकता स्क्रीनवरती। ज्यांनी मराठीत भरलेले आहेत, जे डिसअप्रूव्ड झालेले आहेत ते राहू द्या, पण इथून पुढचे जे फॉर्म आहेत ते अप्रूव्ह होणार। पण डिसअप्रूव्ड झालेल्यांनी एडिटचा ऑप्शन आला असेल तर मराठीत नको, इंग्रजीत भरून घ्या, कारण पुढील भाग महत्त्वाचा आहे। आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट डिटेल्स ऍड असणं गरजेचं आहे। तर कशा पद्धतीने पाहू शकता, PM किसानचे सुद्धा पैसे सुरुवातीला न बघता सर्वांच्या खात्यावर आलेले होते। त्यानंतर eKYC चा ऑप्शन आलेला होता। ज्यांचं सौ श्री वगैरे होतं त्यांना प्रॉब्लेम आलेला होता, त्यांना eKYC करावी लागली आणि त्यानंतर तुमच्या बँकेतलं नाव आणि आधार कार्डचं नाव हे सेम असणं गरजेचं होतं। पण मित्रो, इंग्रजीतच फॉर्म भरून घ्या, कारण पुढील कामासाठी, उपयोगासाठी येऊन जाईल। आता ही बाब झाली। आता मित्रो, ज्यांचे रिव्ह्यू आहेत त्यांचं चेकिंग चालू आहे, त्यांना लवकरच अप्रूव्हलचा मेसेज येऊन जाईल। डिसअप्रूव्ड असेल, एडिटचा ऑप्शन आला असेल तर एडिट करून घ्या। जर एडिट करता येत नसेल तर ॲप मध्ये अपडेट येईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल। त्याचबरोबर मित्रो, अनेक अडचणी तुमच्या काही असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। नारी शक्ती ॲप मध्ये फॉर्म भरला जात नाही आहे, रात्री सुद्धा उठून भरत आहेत लोक, पण भरता येत नाही। अनेक तुम्हाला विनंती की जे लोक नारी शक्ती ॲप वरती फॉर्म भरत आहेत, जर तुमचा फॉर्म सबमिट होत असेल, सबमिट झाला असेल तर कमेंट मध्ये जरूर सांगा। आपल्या सुद्धा लोकांना ही माहिती आम्ही शेअर करू की नारी शक्ती ॲप सुरू झालेला आहे। आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करून ठेवा, तिथे आम्ही तुम्हाला माहिती जरूर देणार आहे। त्याच पद्धतीने आपल्या
व्हॉट्सअप चॅनलवरती एक पोल चालू आहे की लाडकी बहीण अर्जाचं तुमचं स्टेटस काय। आता मित्रो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा एक स्टेटस आहे, कम्युनिटीमध्ये जायचं आहे। सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कम्युनिटीमध्ये जा, इथे पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा तुमचा स्टेटस काय आहे। इथे कमेंट आलेले आहेत, तेच वाचून मी तुम्हाला सोल्युशन देत आहे। आता पहा, इथे अपलोड केल्यानंतर किती अपलोड आहेत, 50%, रिव्ह्यू मध्ये 28 आहेत, ते लवकरच अप्रूव्हल होतील। पेंडिंग मध्ये आहेत, ते सुद्धा होऊन जातील। रिजेक्टेड आहेत 10%, म्हणजे जवळजवळ 10 ते 15% लोक हे रिजेक्टेड आणि डिसअप्रूव्ड आहेत। त्यांना एडिटचा ऑप्शन आल्यानंतर त्यांनी एडिट करून घ्या। जी कागदपत्र चुकीची अपलोड केलेली आहेत ती बरोबर अपलोड करा। अशा पद्धतीने मित्रो, माझी लाडकी बहीण योजनेचा हा अपडेट सर्व मित्रांना शेअर करायला विसरू नका। तुमच्या अडचणी कमेंट सेक्शन मध्ये टाईप करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला तुमचा नेक्स्ट जे काही प्रॉब्लेम असतील त्याचं सोल्युशन देण्यात येईल। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।